कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे। स्थापनेपासून कधीच ज्या गोकुळ दूध संघावर प्रशासक आले नाहीत त्याच गोकुळ दूध संघावर आता प्रथमच प्रशासक राज लागू करण्यात आलाय। 5 सदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्तीसाठी दीर्घकाळ सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि न्यायालयीन लढाई कारणीभूत ठरली आहे। पाहूया गोकुळमधला बदल आणि राजकीय संघर्षावरचा पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। तब्बल 4000 कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा। सोमवारी 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपली आणि सरकारनं गोकुळचा कारभार प्रथमच 5 सदस्यीय प्रशासकीय मंडळाच्या हाती दिला। गोकुळच्या अनेक संस्थांच्या अवसायनाच्या मुद्द्यावरून कोर्टात वाद गेला आणि निवडणूक रखडली। त्यामुळे नवीन नियमानुसार लगेचच गोकुळवर प्रशासक मंडळ नेमण्यात आलं। अध्यक्ष संजय कुमार विश्वनाथ सुद्रिक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा, प्रदीप महादेव मालगावे, सहाय्यक निबंधक चंदगड जिल्हा कोल्हापूर, सुनील रामचंद्र धायगुडे, सहाय्यक निबंधक जुन्नर जिल्हा पुणे, सागर बलकवडे, लेखा परीक्षक सहकारी संस्था कोल्हापूर, चंद्रकांत परुळेकर, कक्ष अध्यक्ष धर्मादाय रुग्णालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर। या 5 जणांवर आता गोकुळचा लौकिक कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी आली आहे। कायदा आणि नियमाप्रमाणे सर्व संस्थेचा कारभार बघितला जाईल आणि ही पूर्वीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तसा त्याप्रमाणे पदभार घेतलेला आहे आणि यापुढेही ह्या संस्थेचा नावलौकिक कुठेही त्याला बट्टा लागणार नाही आणि चांगल्या पद्धतीत काम करून नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे पदभार सोपवण्यासाठीची कार्यवाही केली जाईल। निश्चितपणानं जी संस्थेची प्रगती आहे ती आहे त्या पद्धतीत पुढे मेंटेन करणं आणि संस्थेचे जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीत काम करून त्याच्यात नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल। गोकुळवर प्रशासक नियुक्त केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडणं स्वाभाविक आहे। गोकुळसाठी संघर्ष या आधीही होता। आता तो सत्ताधारी असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यात सुरू झालाय। गेल्या वेळी मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी इतरांची मोट बांधून गोकुळवरील महाडिकांची सत्ता उलथवली होती। यावेळी मुश्रीफ महायुती म्हणून सामोरं जाणार असं सांगतायत, पण भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांचा मात्र त्यांना विरोध आहे। संघवीसारखा मोठा वकील त्यांचा 2 कोटीची फी असेल दिवसाची, मी लाटला पैसे आणतात कुठून असं लोकांना कळते। म्हणून मला असं वाटते मुश्रीफ साहेबांनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सक्षमपणे लोकांसमोर जावे, सरकारमध्ये राहून कॅबिनेट मिनिस्टर बघून त्यांनी परत प्रशासनाच्या विरोधात जाणं म्हणजे लोकांना जरा दबावाखाली आणि प्रेशर वाटते। ज्यांच्या संस्था कारखाने शुगर कारखाने आहेत त्यांना मुश्रीफ साहेबांचं केडीसी मधून प्रचंड असं 100 करोड 200 करोड 300 करोड लोन आहेत म्हणून ते सगळेच आमदार दबावाखाली आहेत। तमाम राज्याच्या कार्यकर्त्याला माहिती आहे की असं मुश्रीफ काय व्यक्ती आहे, त्यामुळे असं कोण काय बोलते त्याच्यावर आपण लक्ष द्यायला नको। गोकुळबद्दल मी तुम्हाला एकच शेवट सांगतो, गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाब लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल। त्यांच्या घरातलं भांडण आहे ना। तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे। नाही मग तू रडल्यासारखं कर मी हसल्यासारखं करतो असं आहे का माझं यांचं? मी मगाशी वाक्य जे वापरलं, आमदार शिवाजी पाटलांचे 5 आक्षेप आहेत असं गृहीत धरूया। ते महायुतीतल्या नेत्यांनी त्यांना बोलवून चर्चा करायला पाहिजे होती त्यांच्याबरोबर आणि त्यांची समजूत काढायला पाहिजे। का केली नाही तुम्ही? याचा अर्थ तुम्हालाही पाहिजे होतं किंवा मग तुमचं ऐकलं नाही, दोन्हीपैकी एक काहीतरी सिद्ध होतं। गोकुळची निवडणूक सुरू आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा प्रत्येकाच्या मतांतर भूमिका आहेत, त्यामुळे सुद्धा तसे आरोप प्रत्यारोप होत आहेत। पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, आम्हा सगळ्यांना महायुती म्हणून आपण एकत्रित काम करायचं आहे, निवडणूक आपल्याला सगळ्यांना यशस्वी करायची आहे आणि एकत्रितपणाने कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे। गोकुळची निवडणूक सुद्धा आपल्या सगळ्यांना महायुती म्हणून जिंकायची आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी त्याच्यावरती सूचना वरिष्ठांच्या पुढून सुद्धा होतील आणि आपल्याला पुढच्या टप्प्यात या सगळ्या चित्र बदललं दिसेल। गोकुळच्या मलईसाठी जोरदार राजकीय लढाई होणार याचे संकेत मिळतायत।
कारण कोल्हापुरातल्या सर्वच राजकारण्यांना गोकुळवर वर्चस्व हवं असतं. संचालक संख्या 24. दैनिक दूध संकलन सरासरी 17.50 लाख लिटर. दैनिक दूध विक्री सरासरी 14.90 लाख लिटर. दुधाचे प्रकार फुल क्रीम, गाय, तोंड, प्रमाणिक, स्टँडर्ड, टेट्रापॅक, शक्ती, स्लिम. दुग्धजन्य पदार्थ भुकटी, देशी बटर, कुकिंग बटर, तूप, श्रीखंड, पनीर, दही, लस्सी, टेबल बटर, ताक, बासुंदी, सुगंधी दूध, पेढा, आईस्क्रीम. पशुवैद्यकीय सेवा दूध उत्पादकांना 34 प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. पशुखाद्य गडहिंग्लज कागल 5 स्टार MIDC कारखान्यातून 1.39 लाख पशुखाद्य निर्मिती व विक्री. शीतकरण केंद्र लिंगनूर, गडहिंग्लज, बोरवडे, बिद्री, तावरेवाडी, चंदगड, गोगवे, शाहूवाडी, सॅटेलाइट डेअरी, उदगाव. कर्मचारी संख्या 2000. कंत्राटी कर्मचारी सुमारे 500. वेतन खर्च सरासरी 10 कोटी. वार्षिक उलाढाल 4100 कोटी. हेच कारण आहे गोकुळवर अनेक राजकीय नेत्यांना संचालक व्हायचं आहे. गोकुळवर प्रशासक नेमल्यानंतर प्रकाश बेलावडे यांनी गोकुळच्या कार्यालयासमोर ढोल वाजवत त्यांचं स्वागत केलं. हे तेच बेलावडे आहेत ज्यांनी 1200 दूध संस्थांबद्दल सवाल उपस्थित करत न्यायालयात धाव घेतली. प्रत्येक सभासद हा ह्या गोकुळचा मालक आहे. त्या सभासदाला त्याचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि हे प्रशासक मंडळ नक्कीच 3, 13, 23 विषय तर आहेच जिव्हाळ्याचा सगळ्या शेतकऱ्यांचा, दूध उत्पादकांचा. पण गोकुळचं जे विनाकारणचा जो होणारा भ्रष्टाचाराच्या मार्गातनं खर्च तो थांबवणं असेल, मनमानी कारभार असेल, दहशतवाद करून इथला कारभार जो होणार असेल, ह्या सगळ्याला आळा बसणार आहे आता. आणि दोषमुक्त मतदार यादी तयार होऊन चांगल्या पद्धतीने गोकुळ लवकरच निवडणुकीला सामोरं जाईल आणि खरोखर आदर्श हक्काचे प्रामाणिक संचालक मंडळ लवकरच अस्तित्वात या ठिकाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे. आधी मवियात असलेले मुश्रीफ महायुतीत गेले, पण त्यांनी गोकुळमधील सतेज पाटलांबरोबरची दोस्ती कायम ठेवली. ही दोस्तीच त्यांना अडचणीची ठरली आणि त्यामुळेच त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. शेवटी भूमिका बदलून त्यांनी गोकुळमध्ये महायुती राहील असं जाहीर केलं. पण मुश्रीफांना जोरदार विरोध करणाऱ्या भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये मुश्रीफ नकोच अशी थेट भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांना महायुतीमध्येच संघर्ष करावा लागतो की काय अशी स्थिती आहे. राजकीय संघर्ष, न्यायालयीन लढाई आणि प्रशासक राज अशा फेऱ्यात गोकुळ दूध संघ अडकला आहे. मागील 63 वर्षांपासून माझ्या मागे पाहत असलेल्या याच गोकुळच्या कार्यालयामध्ये अनेक अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. मात्र आता याच गोकुळवरती प्रशासक नेमण्यात आलेला आहे. काही न्यायालयीन बाबींमुळे हे प्रशासक गोकुळवरती नेमण्यात आलेला आहे. गोकुळचा लौकिक यापुढच्या काळामध्ये देखील असाच त्या ठिकाणी कायम राहण्यासाठी या सर्वांवरती आता जबाबदारी असणार आहे. 5 सदस्यीय ही प्रशासक मंडळ या गोकुळवरती आता असणार आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये हे प्रशासक मंडळ आणखीन किती दिवस याच गोकुळवरती असणार आहे, गोकुळच्या निवडणुकी कधी होणार आहेत हे मात्र पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.